आता अधिकारी यांच्या कारखान्यावरती जात नाहीत, यांच्या पाय चाटायला जात नाहीत आणि म्हणून जे अधिकारी त्यांना वेग घालत नाहीत त्यांना धमक्या द्यायच्या, पण त्यांना माहीत नाही की सरकार बदललेलं आहे, सरकार महायुतीचं आहे आणि आम्हाने जनतेसाठी पारदर्शक कारभार करायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राज्योत्सव अभियान मोठ्या प्रमाणामध्ये राबवलं गेलं आणि ईश्वरपूर या ठिकाणी सुद्धा या अभियानाला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. या अभियानाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेचे लाभधारक असतं, दिव्यांग लाभधारक असतील, महिला शेतकरी म्हणून सन्मान प्रमाणपत्र देण्याचं असेल, खात्या उतार्यावरती वारस नोंद्या असतील, सातबारा दुरुस्त करण्याचं काम असेल, असे अनेक चांगले सामाजिक उपक्रम या अभियानाच्या माध्यमातून राबले आणि सर्वसामान्य माणसाला त्याचा खऱ्या अर्थानं लाभ मिळाला. या अभियानाला या राज्याचे माजी मंत्री, या विभागाचे आमदार आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी सुद्धा या अभियानाचं कौतुक केलं. महसूल मंत्र्याचं खऱ्या अर्थाने अभिनंदन केलं. खरं बघायला गेलं तर 20 वर्ष त्यांचं सरकार होतं, पण त्यांना महसूल मंत्र्याचं अभिनंदन करण्याची संधी कधी मिळाली नाही. याचा अर्थ सरळ आहे की महायुती सरकार हे जनतेसाठी काम करत आहे, हे यातून निश्चितपणानं आपल्याला आम्हा सगळ्यांना पाहायला मिळालं. ईश्वरपूरमधला तहसील महसूल अंतर्गत असेल, आष्टा महसूल अंतर्गत असेल, खऱ्या अर्थानं चांगलं काम चालू आहे, परंतु त्यांनी तहसील ईश्वरपूरमधल्या कामकाजावरती नाराजी व्यक्त केली, गडबडीत इशारा दिला. याचा अर्थ 20 वर्ष अधिकारी यांच्या साखर कारखान्यावरती जाऊन निर्णय देत होते, यांना पाहिजे तसे निर्णय लिहित होते. आता अधिकारी यांच्या कारखान्यावरती जात नाहीत, यांच्या पाय चाटायला जात नाहीत आणि म्हणून जे अधिकारी ह्यांना वेग घालत नाहीत त्यांना धमक्या द्यायच्या, पण त्यांना माहीत नाही की सरकार बदललेलं आहे, सरकार महायुतीचं आहे आणि आम्हाने जनतेसाठी पारदर्शक कारभार करायचा आहे. अधिकाऱ्यांनी नेत्यांचं ऐकू नये, अधिकाऱ्याने जनतेचं ऐकावं आणि जनतेचा प्रश्न सोडवावे, असं सरकारचं धोरण आहे. ओके.